नमस्कार सगळ्यांना. तर सुपर टेस्टी पापलेट फ्राय करतो आहे. अतिशय इझी आहे. सो सगळ्यात आधी मी एच मार्टला गेले. इथे खूप फ्रेश सी फूड मिळतं. हे एक चायनीज शॉप आहे आणि मी आता इथून पापलेट घेते. सो समोरच मला एक असे हे क्रॅब ठेवलेले दिसत आहेत की लोक हे क्रॅब वेट वाईज देत आहेत आणि ते मग क्लीन करून देतात. मी तुम्हाला दाखवते जस्ट. तर मला फिश व्यवस्थित धुवून कट करून त्यांनी मला रॅप करून दिलेलं आहे. साईडला थोडेसं आईस क्यूब आहेत. ते म्हणाले की तुम्ही ह्याचं बिलिंग करा आणि आईस क्यूब टाकून घेऊन जा. तर फिश तर घेतले मी आता मी घरी जाऊन तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते. तर पापलेट घेतली आहे. आता मी तुम्हाला पापलेट करून दाखवते, पापलेट फ्राय. सगळ्यात आधी मी अजून एकदा धुवून घेतले स्वच्छ आणि त्याच्यावर मी आता हळद आणि लिंबू लावून घेते. तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी करायचं असेल तर आदल्या दिवशी तुम्ही हळद लिंबू लावून आणि थोडेसे मसाले लावून त्याला मॅरिनेट करून ठेवून देऊ शकता आणि दुसऱ्या दिवशी फ्राय करू शकता. त्याने फिश अजून टेस्टी लागतो. तर अतिशय कमी मसाल्यात इझी वेने मी करते. कोणतीही भाजी असो, त्याला जर खूप सारे मसाले टाकले तर त्याची ओरिजिनल चव निघून जाते. तर मला अतिशय कमी मसाल्यात त्याची ओरिजिनल चव ठेवूनच कुकिंग करायला आवडतं. तर मी तुम्हाला अतिशय सोपी पद्धत दाखवते आहे. तर मित्रमैत्रिणींनो, मी रेग्युलरली फिश खाते. त्यामुळे तुम्ही माझे हेअर पण पाहू शकता किती शायनी आहेत आणि हेअर फॉल पण कमी होतो. सो प्रोटीन बेस्ड फूड खा जेवढं शक्य आहे तेवढं. सो हळद, मीठ आणि लिंबू व्यवस्थित लावून झालेला आहे आता फिशला. तर आपण मसाला करूया. तर हा मसाला मी तुम्हाला सांगते. लसूण आणि अद्रक आणि हिरवी मिरची ह्या तिघांची पेस्ट आहे. पाणी न टाकता त्याच्यामध्ये ऑइल टाकून मी ही पेस्ट केलेली आहे आणि सॉल्ट टाकलेला आहे त्याच्यामध्ये. तर सिंपल आहे. तर रेसिपी सुरू करूया. तर ही पेस्ट कळाली तुम्हाला की लसूण, अद्रक आणि कोथिंबीर. तर सॉल्ट टाकते मी आणि ह्याच्यामध्ये थोडीशी रेड चिली पावडर टाकली. स्पायसी आहे थोडी. आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जे आपले जिरे आहेत ते जिरे भाजून छानशे जिऱ्याची पावडर टाकणार आहोत आपण. तर आता जिरा पावडर टाकून घेते मी. तर छानसं रोस्ट करून मी त्याला पावडर करून घेतली आता फ्रेश. आणि आता थोडासा गरम मसाला टाकून घेऊया आपण. सो सिंपल मसाला आहे. आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट, त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर, धनेची पावडर आणि आता गरम मसाला पावडर टाकते. सॉल्ट टाकलं आणि ही पेस्ट आपल्याला काय करायची आहे की व्यवस्थित पॉपलेट वरती छानशी अप्लाय करायची आहे. सो पेस्ट छानशी मिक्स करूया आपण. ह्याच्यामध्ये ऑइल टाकलेलं आहे मी मिक्स करता वेळेस. आणि आता हे आपल्याला पॉपलेटवरती अप्लाय करून त्याला रेफ्रिजरेटर मध्ये ठेवायचे थोड्या वेळ, कारण हा मसाला मग सेट होईल. पाणी टाकायचं नाहीये, लक्षात ठेवा बिलकुल पण. आणि छानसा हा मसाला अप्लाय करते मी ह्याच्यावर आणि
रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून देते सेट करण्यासाठी. तर पापलेटला मी मसाला लावून ठेवलेला आहे रेफ्रिजरेटरमध्ये सेट होण्यासाठी. सो आता कोटिंग करतोय आपण त्याला. तर त्यासाठी तांदळाचं पीठ लागेल आपल्याला, बेसन पीठ लागेल आणि कॉर्न स्टार्च ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तर दॅट्स फाईन. तुम्ही ह्या 2 गोष्टी टाका, तांदळाचं पीठ आणि बेसन, आणि त्याच्यामध्ये थोडंसं सॉल्ट टाकायचं आहे आपल्याला. तर सगळ्यात आधी मी 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ घेते, 2-3 टेबलस्पून. 2 पापलेट आहे त्या हिशोबाने घेते, कारण हे कोटिंग असं पण नंतर वेस्ट होतं, सो लागेल तेवढंच घ्या. आता थोडंसं 1 टेबलस्पून बेसन टाकते आणि त्याच्यामध्ये कॉर्नस्टार्च टाकते, त्याने थोडंसं कडक फिश व्हायला मदत होईल. आणि साईड बाय साईड मी आता हे पॅन ठेवलेले आहेत, लोखंडी पॅन ठेवलेले आहेत. आता गरम करते मी पॅनला साईड बाय साईड. आणि नॉनस्टिकी तवा वापरू नका, हे मी नेहमी माझ्या व्लॉगमध्ये म्हणते. घरातल्या मैत्रिणींनो नक्की ऐका, नॉनस्टिक असेल पॅन तुमच्याकडे तर फेकून द्या. शक्य असेल तेवढं लोखंडी तव्यात करा, भाकरी भाजी रोजच्या चपात्या शक्य असेल तर लोखंडी तव्यामध्ये करा. सो आता हे कोटिंग झालेलं आहे, तर तवा तापलेला आहे. माझ्याकडे 2 लोखंडी तवे आहेत आणि त्याच्यामुळे गॅसवर 2 ठेवलेले आहेत मी. आणि आता हे फिश मी त्याच्यात आपल्याला डीप करायचं आहे आणि थोडीशी कोटिंग त्याच्यावरती लागेल एवढंच डीप करायचं आहे आणि नंतर आपल्याला फ्राय करायचं आहे. दॅट्स इट. 2 ते 3 मिनटात ते पापलेट रेडी होतो. तर कोटिंग करते मी आता व्यवस्थित. तर एक पापलेट मी उलटा पुलटा तेलात करून तयार केला आहे 3 ते 4 मिनटात. आता हा दुसरा पण तयार झालेला आहे. तर थोडासा कडक करायचा आहे आणि अतिशय टेस्टी लागतो सिंपल मसाल्यामध्ये. तर आता आपण ग्रेव्ही पण करून घेऊया. तर हे जे आपण फ्राय केलेलं पापलेट आहे त्याचं जे ऑइल राहिले त्याच ऑइलमध्ये सेम जो मी हिरवा मसाला म्हणाले तुम्हाला, की लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची ह्या तिघांची पेस्ट करून आपण ते जे पापलेट तळलेलं आहे त्या तेलामध्ये हे फ्राय करून घेऊया मसाला. आणि कारण त्या तेलामध्ये ह्याचं सगळं फ्लेवर आलेले आहेत पापलेटचे आणि त्याच्यामुळे ही ग्रेव्ही पण अतिशय टेस्टी लागते.
तुम्ही पापलेटचे छोटे छोटे पीस करून पण ह्या ग्रेव्हीत टाकू शकता. आता मी भाकरी करून घेते छानशी, कारण मी भाकरीच खाते रात्रीच्या जेवणासाठी. तुम्ही ह्याच्यासोबत राईस करू शकता, खाऊ शकता. सो भाकरी आणि राईस पण केलेला आहे मी. तर इझी आहे पापलेट रेसिपी. नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा मला.